सारंगी महाजन यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी स्वतःच कबूल केलं होतं की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, पण त्यांचं जे नाव आहे ते खंडित पण आरोपी आहेत आणि हत्येच्या प्रकरणात त्यांचं नाव आहे असा दावा जे आहे ते SITने कोर्टात केला आहे। काय वाटतं या कनेक्शनबद्दल? आता बघा, माझ्या केसमध्ये गोविंद बालाजी मुंडे त्याचं ते टोळ भैरव, त्याच्यासोबत ते कनेक्शन वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय सोबत, म्हणजे हा धनंजय सुद्धा ह्याच्यामध्येच मिक्स आहे आणि हे पंकजा पण तेवढीच मिक्स आहे। ते हे सगळे लोक जे आहेत ना, हे सगळे टोळ भैरव हे सगळं बिहारला खराब करून राहिलेत आणि बिहारसारखं हे खराब करून राहिले आहेत आपल्या बीड जिल्ह्याला। आणि मला एवढंच सांगायचं आहे की ह्या लोकांनी अजूनही जागेवर यावं, हवेत राहू नये। एवढी मोठी घटना घडलेली आहे, त्याचं कुठेतरी याचे पडसाद उमटून राहिलेले आहेत। आज देशामध्ये उमटून राहिले, भारत देशामध्ये मस्साजोगचं आज नाव गेलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये याची चर्चा होऊन राहिली आहे। ह्यांनी थोडं तरी विचार करून ह्या कुटुंबाला भेट द्यावी, विचार करावं। आज त्यांच्या एकेका चेहऱ्याकडे पाहून मला स्वतःला इतकं वाईट वाटलं आहे, त्याची कल्पना नाही करवत की हे कुटुंब काय सोसत असेल। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात मोर्चे सुरू आहेत, तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे मागे घ्यावेत यासाठी परळी बंद होती 2 दिवस। वाल्मिक कराडसाठी परळी बंद नव्हती, वाल्मिक कराडचे माणसं गोंधळ घालतील आणि आपल्या दुकानं तोडतील, काहीतरी नुकसान होईल, त्यासाठी आपणहून लोकांनी दुकानं बंद केले, जाऊ द्या कटकट नको म्हणून। असे काही वाल्मिक कराडसाठी कोणी बंद करणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे गेला एकदाच आतमध्ये, आता बरं झालं शांती मिळाली असंच म्हणतील लोक आतून, भलेही यांना समर्थन दाखवतील। आणि मला तर म्हणायचं आहे की आता तुम्ही धनंजयला पण आत घाला, थोडे दिवस त्याला बसू द्या, हवा खाऊ द्या, सरकारी जेवण जेवू द्या, बरं वाटेल। ज्या पद्धतीनं सत्ताधारी असतील, विरोधक असतील, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात, मात्र अजितदादांची जी आहे ती स्पष्ट भूमिका पुढे आलेली नाही त्यावर। अजितदादा योग्य त्यावेळी निर्णय घेतील आहे आणि मला खात्री आहे की अजितदादा धनंजयच्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेतील आहे आणि माझ्या बाबतीत तर त्यांनी खात्रीच दिली आहे की जो माझ्यासोबत धनंजयने जो व्यवहार केलेला आहे चुकीचा, तो पण मला ते त्याच्यात न्याय मिळवून देणार आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमाने यांनी असे ट्विट केले की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज सर्व्हिस नावाच्या कंपनीत मेजॉरिटी शेअर होल्डर जे आहे ते धनंजय मुंडे व राजश्री मुंडे आहेत। एका मंत्रिपदावर असताना शेअर होल्डरचा लाभ कसा घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, राजीनामा काय, मी तर म्हणते राजीनामा तर द्यायलाच पाहिजे होता, त्यांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी ही स्वीकारायला पाहिजे होती, कारण बीड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतो आहे, तर त्यांनी ही जिल्ह्याची नैतिक जबाबदारी समजून त्यांनी राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता। अजूनही त्याला वेळ गेली नाही, तो राजीनामा देऊ शकतो, त्यांनी स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा आणि आपल्या संतोष भाऊ सारखे असे कित्येक घरं आहे बीड जिल्ह्यांमध्ये, त्यांच्या घराघरात जाऊन लोकांचे दुःख, गरिबी आणि हे सगळं बघावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। यांनी 5-6 वर्ष 10 वर्ष जेवढे जमेल तेवढे याला खाली बसवून यांनी हे सगळं काम करावं, दहशतवाद संपवावा, ह्याच्याविषयी जी दहशत लोकांच्या मनात भरली आहे ती यांनी मिटवण्याचा प्रयत्न करावा, एवढाच मी त्याला सल्ला देईन, ह्याच्यापेक्षा जास्त देणार नाही। कारण तो आता जो त्याचं हेलिकॉप्टर विमान जे म्हणतात धसभाऊ, ते फार उंच आहे, ते खाली उतरवण्यासाठी बीडची सामान्य जनताच मदत करेल। त्यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न बीडच्या सामान्य जनतेने तुमच्या माध्यमातून समोर मांडावे, सगळे त्याचे व्यवहार बाहेर काढावे, त्यानंतरच तो खाली उतरेल। तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेतून जातात, आज अंबाजोगाई इथे कामानिमित्त आलात, आज काय असणार आहे कामकाज? आज आता आमच्या वकील साहेबांना माहिती आहे, आमची आज तारीख आहे 18 ऑक्टोबरला आम्ही जी केस टाकली होती